नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी शेतकऱ्यांसाठी आपल्या सर स्वागत करत आहे। आज दिनांक 5 जानेवारी 2026 उलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला त्याचबरोबर कांद्याची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते। इतरही काही शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला हे आपण सविस्तर पाहणार आहोत। झेंडूची क्वालिटीनुसार पिवळ्या झेंडूच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली पाहायला मिळते। चांगले माल जे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत तर लाल झेंडूसाठी 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तुकडा कलमची क्वालिटीनुसार दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तुकडा कोलपसाठी दर पाहायला होते। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अस्टरसाठी साधारणतः दर येते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील अस्टरसाठी दर पाहायला होतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे येते साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः 7 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये दर पार होते। हलके माल जिथे लहान साईज मध्ये 2 ते 3 रुपयापासून देखील दर पार होतात। गुलछडी स्टिकची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जिथे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत दर हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील दर पार होतात। त्याचबरोबर कलर गुलाबचे दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पार होतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील सनफ्लावरसाठी दर पाहायला होतात। पिंडी तसेच देवडीची क्वालिटीनुसार दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। त्याचबरोबर टेटसची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील दर पाहायला होते। गोल्डन डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 200 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः नवीन कांद्यासाठी 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। त्याचबरोबर जुन्या कांद्यासाठी साधारणतः दर जे येते 16 ते 17 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कांद्यासाठी दर पाहायला होते। जुन्या कांद्याची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी होताना पाहायला होते। त्याचबरोबर दर ही कमी असलेले पाहायला होतात। मागणी देखील आपल्याला नवीन कांद्यासाठी मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे जुन्या कांद्याचे दर जे ते कमी होताना पाहायला होतात। शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे येते 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे येते 120 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे येते 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील बेटाचे दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे येते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होते। हिरव्या तसेच पांढऱ्या अंगडीचे दर जे 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर हिरव्या तसेच चायना अंगडीचे दर जे आहे 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। त्याचबरोबर पांढऱ्या चायना अंगडीसाठी साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार दर जे आहे चांगल्या क्वालिटी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहेत साधारणतः 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहेत 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे आहेत साधारणतः
12 ते 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला होते. जळगावची क्वालिटीनुसार दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जळगावचे दर पाहायला होतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्याचे दर जे आहेत साधारणतः 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला होते. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरचे दर पाहायला होतात. आलेची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील आलेचे दर पाहायला होतात. कोथिंबीरची आवक पाहू शकता. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कोथिंबीरची आवक बरेच दिवसापासून होत असताना पाहायला होती. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे 3 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 1 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 4 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 4 तर हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात. चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर येते 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 18 ते 20 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होते. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पापडाचे दर जे आहेत साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील पापडाचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहेत 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज भेंडीसाठी पाहायला होते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण आज पाहायला होते. सुटकोनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकोनचे दर जे 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील दर पाहायला होते. अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरचे दर जे 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील अंजीरचे दर पाहायला होता. पपईची आवक कमी पाहायला होती. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीशी वाढ पाहायला होती. चांगल्या मालासाठी 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 20 ते 22 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला होतात. डाळींची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला आज थोडीशी घसरण पाहायला होते. तर चांगले माल जे ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळींचे दर पाहायला होतात. सुंदरी बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील सुंदरी बोरांचे दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक तायवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. एखाद दुसऱ्या वक्तासाठी 50 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जे आहेत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 55 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. लिंबाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी
12 ते 15 रुपयापासून देखील लिंबासाठी दर पाहायला होते.